नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स 1 लेसन नंबर 8 दॅट इज मेटॅलर्जी. आणि मेटॅलर्जीचे ऑलरेडी आपण खूप सारे टॉपिक्स पाहिलेले आहेत आणि आज आपण पाहणार आहोत पेज नंबर 102 ज्यामध्ये आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. पण एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स पाहण्याआधी आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तर आपण देऊया. प्रश्न असा आहे की व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. सो व्हॉट इज ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन म्हणजे लूजिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड व्हॉट इज रिडक्शन? रिडक्शन म्हणजे गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन्स लूज करणं. आणि दुसरी ऑक्सिडेशनची डेफिनेशन काय आहे? जर ऑक्सिजन आणि रिडक्शन आपण जर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जर आपण बघत असू तर ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स गेन करणं, हायड्रोजनचे मॉलिक्युल्स लूज करणं. रिडक्शन म्हणजे हायड्रोजनचे मॉलिक्युल्स गेन करणं, ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स लूज करणं. ओके. सो ड्युरिंग द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम देअर ओर्स मेटल इज ऑब्टेन्ड फ्रॉम द केटायन ऑफ मेटल. म्हणजेच जेव्हा आपण मेटलचं एक्स्ट्रॅक्शन करत असतो कोणापासून? ओर्सपासून, तेव्हा मेटल इज ऑब्टेन्ड फ्रॉम द केटायन ऑफ मेटल. केटायन म्हणजे काय? पॉझिटिव्हली चार्ज. ओके. सो इन दिस प्रोसेस द मेटल केटायन इज टू बी रिड्यूस. आणि हे जे पॉझिटिव्हली चार्ज मेटल्स आहेत त्यांचं आपल्याला रिडक्शन घडवून आणायचं असतं, रिड्यूस करायचे असतात. सो हाऊ टू ब्रिंग अबाउट द रिडक्शन डिपेंड्स अपॉन द रिॲक्टिव्हिटी ऑफ द मेटल. मग हे रिडक्शन कसं घडवून आणायचं हे कशावरती डिपेंड असतं? तर हे मेटलची रिॲक्टिव्हिटी कशी आहे याच्यावरती डिपेंड असतं. आपण रिॲक्टिव्हिटी सिरीजबद्दल तर जाणून घेतलेलं आहे. वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट द रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. ओके. रिॲक्टिव्हिटी सिरीज नेमकी काय आहे, कशी आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याआधीचे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सायन्स 1 या नावाने आहे, किंवा तुम्हाला या ठिकाणी आय आयकॉनवर जाऊन देखील पाहायला मिळेल. ओके. सो आता आपण पाहतो एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. फर्स्ट आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिॲक्टिव्ह मेटल्स. द मेटल्स ॲट द टॉप ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज आर हायली रिॲक्टिव्ह. असे मेटल्स की जे रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या टॉपला आहेत. जसं की आता आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज पाहूया. रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये सगळ्यात टॉपला आहे पोटॅशियम, त्यानंतर आहे सोडियम, नंतर लिथियम आणि नंतर आहे कॅल्शियम. सो जे रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या टॉपला आहे त्याच्याच अर्थ जे जास्त रिॲक्टिव्ह आहेत, जे हायली रिॲक्टिव्ह आहेत असे मेटल्स. सो देअर रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द सिरीज. आणि रिॲक्टिव्हिटी जसं जसं आपण खाली जाऊ तशी डिक्रीज होत जाते. जसं की मॅग्नेशियम वगैरे जे आहेत तर ते मॉडरेटली रिॲक्टिव्ह आहेत. आणि त्याचबरोबर जर आपण सिल्वर किंवा मर्क्युरी पाहिलं तर ते खूप लेस रिॲक्टिव्ह आहेत. ओके. सो फॉर एक्झाम्पल पोटॅशियम, सोडियम, ॲल्युमिनियम आर रिॲक्टिव्ह मेटल्स. रिॲक्टिव्ह मेटल्स हॅव लार्ज कॅपॅसिटी टू फॉर्म केटायन बाय लूजिंग द इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट शेल. जे रिॲक्टिव्ह असतात ते पटकन रिॲक्शन घडवून आणतात आणि त्यांना केटायन लूज करण्याची म्हणजे काय, त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते लूज करण्याची कॅपॅसिटी त्यांची खूप जास्त असते. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती कुठला चार्ज येतो? इलेक्ट्रॉन्स लूज केल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि ते केटायन बनतात, पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स बनतात. सो फॉर एक्झाम्पल रिॲक्टिव्ह मेटल्स रिॲक्ट वायगरसली विथ डायल्यूट ॲसिड्स टू गिव्ह द हायड्रोजन गॅस. आणि रिॲक्टिव्ह मेटल्स खूप पटकन ॲसिड्सशी रिॲक्ट करतात आणि त्याच्यापासून आपल्याला हायड्रोजन गॅस ॲज अ प्रोडक्ट म्हणून बाहेर लिबरेट करतात. ओके. सो हायली रिॲक्टिव्ह मेटल्स बर्न बाय रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन फ्रॉम एअर ॲट रूम टेम्परेचर. आपण याआधी पण पाहिले की पोटॅशियम, सोडियम जे की हायली रिॲक्टिव्ह आहेत आणि सोडियम इतका हायली रिॲक्टिव्ह आहे ॲटमॉस्फिअर किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन्सशी की जरी तो आपण ऑक्सिजनसोबत रूम टेम्परेचरवरती जरी ठेवला तरी तो पेट घेऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच आपण सोडियम जे आहे तर ते केरोसिनमध्ये वगैरे ठेवतो जेणेकरून त्याचा संपर्क O2शी किंवा ऑक्सिजनशी येऊ नये यासाठी. ओके. सो जे हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत ते जेव्हा ऑक्सिजनशी संपर्कात येतात रूम टेम्परेचरवरती सुद्धा तरी पण ते बर्न होऊ शकतात. सो धिस एक्स्ट्रॅक्शन हॅज टू बी डन बाय इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. आणि त्याच्यामुळे मग जर आपल्याला जास्त हायली रिॲक्टिव्ह मेटल्स जर रिड्यूस करायचं असेल किंवा त्याचं जर रिडक्शन घडवून आणायचं असेल तर ते आपल्याला इलेक्ट्रोलायसिस मेथडने घडवून आणावं लागतं. सो फॉर एक्झाम्पल द मेटल्स सोडियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आर ऑब्टेन्ड बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ देअर मोल्टन क्लोराईड सॉल्ट्स. जे सोडियम आहेत, कॅल्शियम आहेत, आपण पाहिलं होतं की जे हायली रिॲक्टिव्ह मेटल्स असतात तर ते फ्री स्टेटमध्ये अवेलेबल नसतात. ते त्यांच्या एकतर सॉल्ट स्टेटमध्ये किंवा त्यांच्या हायड्रेट्समध्ये वगैरे ते मिळतात. सो ते काय असे फ्री स्टेटमध्ये मिळत नाहीत. मग जे हायली रिॲक्टिव्ह आहेत सोडियम, कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम
ते इलेक्ट्रोलायसिस मेथडने ऑप्टेन केले जातात त्यांच्या क्लोराईड सॉल्ट्सपासून. सो इन दिस प्रोसेस मेटल इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड. कॅथोड म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड, वाईल क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ॲट दी एनोड. ओके, सो कॅथोड म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, एनोड म्हणजे निगेटिव्ह चार्ज. सो the electrode reaction during the electrolysis of molten sodium chloride to get metallic sodium is shown as follows. मग आता या ठिकाणी आपल्याला जेव्हा सोडियम सेपरेट करायचं आहे त्याच्या सॉल्ट्सच्या फॉर्ममधून, क्लोराईड सॉल्ट्सच्या फॉर्ममधून, तेव्हा आपण इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस वापरतो. ॲज यू नो की इलेक्ट्रोलायसिस आपण याआधी खूप वेळा पाहिलेलं आहे. 2 इलेक्ट्रोड्स असतात, एक एनोड असतं, एक कॅथोड असतं, एक पॉझिटिव्हली चार्ज असतं, एक निगेटिव्हली चार्ज असतं. सो त्याच्यामध्ये आपण त्याच्या सहाय्याने आपण सोडियम जे आहे, प्युअर सोडियम मेटल्स, ते सेपरेट करू शकतो. कशापासून? सोडियम क्लोराईड सॉल्ट्सपासून. ओके, मग त्याची रिॲक्शन आपल्याला नेक्स्ट पेजवर दाखवलेली आहे, ती आपण पाहूया. आता आपल्याला कॅथोड रिॲक्शन आणि एनोड रिॲक्शन पाहायची आहे. कॅथोड जे की पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड आहे, एनोड जे की निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड आहे. सो आपल्याला रिडक्शन आणि ऑक्सिडेशन घडवून आणायचं आहे. सो Na+1 इलेक्ट्रॉन, म्हणजेच रिडक्शनमध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रॉन्स गेन करतो, ऑक्सिडेशनमध्ये आपण इलेक्ट्रॉन्स लूज करतो. सो या ठिकाणी Na आपण एक इलेक्ट्रॉन ॲड करतो आहे, म्हणजेच गेन करतो आहे. सो इट इज रिडक्शन. आणि दुसऱ्यांदा आहे की 2Cl म्हणजे क्लोरीन आहे, क्लोराईड आहे. ओके, सो क्लोरीनमध्ये आपण जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे डायटोमिक आहे, हॅलोजन आहे क्लोरीन. सो जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते आपण रिमूव्ह करतो आहे. सो ते आपण लूज करतो आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. ओके, सो ज्या ठिकाणी गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स असतं दॅट इज रिडक्शन रिॲक्शन, ज्या ठिकाणी लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स असतं दॅट इज ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो युजर ब्रेन पॉवर. द इलेक्ट्रोड रिॲक्शन फॉर इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन मॅग्नेशियम क्लोराईड अँड कॅल्शियम क्लोराईड. सो आता आपल्याला इलेक्ट्रोड रिॲक्शन लिहायची आहे मॅग्नेशियम क्लोराईडसाठी आणि त्याचबरोबर कॅल्शियम क्लोराईडसाठी. सो मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजेच MgCl2. ओके, सो MgCl2 याच्यामध्ये कोण कोण आहे? Mg ज्याची की व्हॅलेन्सी आहे, आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, प्लस 2Cl-. ओके, याच्यामध्ये प्लस चार्ज असतं, याच्यामध्ये मायनस चार्ज असतं. ओके, सो हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत MgCl2 याच्यामध्ये. सो कॅथोडवरती रिॲक्शन कशी असेल ते आपण पाहूया. मी शॉर्टकटमध्ये C लिहिते. तर कॅथोडमध्ये काय होणार आहे? Mg2+. कॅथोडमध्ये कुठली रिॲक्शन घडून येते? कॅथोडमध्ये रिडक्शन रिॲक्शन घडून येते. सो रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय होणार आहे? इलेक्ट्रॉन्स गेन केले जाणार आहेत. सो Mg2+ आहे, प्लस 2 इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये गेन केले जाणार आहेत आणि इज इक्वल टू Mg. ही रिडक्शन रिॲक्शन या ठिकाणी तयार होणार आहे. आता आपण एनोडवरती कशी रिॲक्शन असेल ते बघूया. शॉर्टकटमध्ये मी A लिहिलं आहे. सो आता या ठिकाणी एनोडवरती कोणाची रिॲक्शन तयार होणार आहे? क्लोरीनची. सो 2Cl- चार्ज आहे याच्यावरती. आता या ठिकाणी ऑक्सिडेशन घडून येणार आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉन्स लूज केले जाणार आहेत. सो Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते लूज होणार आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपण या रिॲक्शन लिहिणार आहोत. सेम याच पद्धतीने कॅल्शियम क्लोराईड पण आहे. कॅल्शियम क्लोराईडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CaCl2. यामध्ये आहे कॅल्शियम आणि त्याचबरोबर आहे 2+ आणि त्याचबरोबर आहे 2Cl. ओके, क्लोरीन पण आहे या ठिकाणी आणि त्याच्यावरती चार्ज आहे मायनसचा. सो आता या ठिकाणी आपण आधी कॅथोडवरती होणारी रिॲक्शन बघूया. सेम Ca2+ आहे. या ठिकाणी पहिल्यांदा रिडक्शन घडून येणार आहे. 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्याच्यामध्ये गेन केले जाणार आहेत आणि इज इक्वल टू Ca. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर एनोडवरती रिॲक्शन जे की ऑक्सिडेशन घडून येणार आहे. ऑक्सिडेशनमध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते लूज केले जातात, त्याच्यामुळे या ठिकाणी 2Cl क्लोरीनचं होणार आहे. 2Cl- याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते लूज केले जाणार आहेत. ओके, तर अशा पद्धतीने या रिॲक्शन्स तयार होतील. नेक्स्ट आहे वी आर नाव गोइंग टू सी हाऊ ॲल्युमिनियम इज ऑब्टेन फ्रॉम इलेक्ट्रोलायसिस रिडक्शन ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड इन दी बॉक्साईट ओर बॉक्साईट. म्हणजे ॲल्युमिनियमचं ओर काय आहे? बॉक्साईट आहे. ओके, सो ॲल्युमिनियम बॉक्साईटमधून कसं काय ऑब्टेन केला जातो, ॲल्युमिनियम ऑक्साईड रिॲक्शन हो कसं काय ऑब्टेन केलं जातं ते आपण बघणार आहोत. याआधी आपण लिचिंगमध्ये पाहिलं होतं की बॉक्साईट जे की ॲल्युमिनियमचं ओर आहे त्याच्यामधून ॲल्युमिनियम आपल्याला कसं मिळतं ते आपण पाहिलेलं होतं. आणि आता आपण पाहणार आहोत ॲल्युमिनियम कसं ऑब्टेन केलं जातं बाय इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड इन दी ओर बॉक्साईट. ओके, सो एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. आधी आपण ॲल्युमिनियमबद्दल जाणून घेऊया. ॲल्युमिनियमचा सिम्बॉल आहे Al. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 13. त्याचा कलर असतो सिल्वर व्हाईट. कधीतरी बघितला असेल, घरामध्ये पण असेल.
इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2,8,3. आउटर मोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स, सो व्हॅलन्सी आहे 3. ॲल्युमिनियम बिंग रिॲक्टिव्ह मेटल डज नॉट ऑकर इन नेचर इन फ्री स्टेट. ॲल्युमिनियम रिॲक्टिव्ह आहे, आपण रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये बघितलेलं आहे ॲल्युमिनियमला. सो ॲल्युमिनियम इज द थर्ड हायली अबंडंट एलिमेंट इन द नेचर और इन द अर्थ क्रस्ट आफ्टर ऑक्सिजन अँड सिलिकॉन. ऑक्सिजन मोठ्या प्रमाणामध्ये आहेच, सिलिकॉन विच इज मेटल ते पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे, बट याच्यानंतर ॲल्युमिनियम जे मेटल आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेचरमध्ये किंवा अर्थ क्रस्टमध्ये अवेलेबल आहे. ॲल्युमिनियम इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स ओर बॉक्साईट. ॲल्युमिनियमचा ओर बॉक्साईट आहे आणि बॉक्साईटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे Al2O3.NH2O. आता या ठिकाणी N त्या ठिकाणी मॉलिक्यूल असणार आहे. सो बॉक्साईट कंटेन्स 30% to 70% ऑफ Al2O3, म्हणजेच बॉक्साईटमध्ये 30% ते 70% ॲल्युमिनियम ऑक्साईड प्रेझेंट असतं. अँड रिमेनिंग पार्ट इज गँग, आणि जे उरलेलं पार्ट असतं तर त्याच्यामध्ये सगळे इम्प्युरिटीज असतात, गँग असतं. आणि गँग इज मेडअप ऑफ वॉट, सँड पार्टिकल्स और सिलिका और आयरन ऑक्साईड एक्सेट्रा. अँड देर आर 2 स्टेप्स इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. आणि बॉक्साईट ओरपासून ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करण्याच्या 2 स्टेप्स आहेत. पहिलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर. बॉक्साईट ओरचं कॉन्सन्ट्रेशन. सो बॉक्साईट इज द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचं मेन ओर आहे. ओके. सो सिलिकाचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे SiO2. फेरिक ऑक्साईड मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Fe2O3. अँड टिटॅनियम ऑक्साईड मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे TiO2 आर द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन बॉक्साईट. मग बॉक्साईट या ओरमध्ये कोणत्या कोणत्या इम्प्युरिटीज असतात? आपण पाहिलं की 30 ते 70% ॲल्युमिनियम ऑक्साईड असतं आणि उरलेलं जे असतं तर ते गँग असतं. मग गँगमध्ये कोणत्या कोणत्या इम्प्युरिटीज असतात? तर सिलिका असतं, फेरिक ऑक्साईड असतं, टिटॅनियम ऑक्साईड असतं. ओके. So separation of these impurities is done by leaching process using either Bayer's method or Hall's method. आता आपण याआधी पाहिली होती लिचिंग प्रोसेस. ओके. लास्ट व्हिडिओमध्ये आपण लिचिंग मेथड पाहिली होती की कशा पद्धतीने लिचिंग मेथडच्या सहाय्याने ॲल्युमिनियम जे आहे किंवा गोल्ड किंवा सिल्वर त्यांच्या ओर्सपासून सेपरेट केले जातात. मग लिचिंग प्रोसेस या ठिकाणी एकतर बेअर्स मेथडनी केली जाते किंवा एकतर हॉल्स प्रोसेसनी केली जाते. आता बेअर्स मेथड किंवा हॉल्स प्रोसेस आपण याच्यापुढे बघणार आहोतच. सो पुढे सांगितलेलं आहे इन बोथ दीज मेथड्स फायनली द कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिना इज ऑप्टेन बाय कॅल्सिनेशन. आणि या दोन्ही मेथड्समधून जे कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिना आहे ते ऑप्टेन केलं जाऊ शकतं बाय द मेथड कॅल्सिनेशन. सो आधी आपण बेअर्स प्रोसेस पाहणार आहोत, मग आपण हॉल्स मेथड पाहणार आहोत. सो इन द बेअर्स प्रोसेस द ओर इज फर्स्ट ग्राउंड इन अ बॉल मिल. म्हणजे पहिल्यांदा तर ते ग्राउंड केलं जातं, म्हणजे ग्राइंड केलं जातं आणि त्याच्यानंतर देन इट इज लीच्ड बाय हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा दॅट इज NaOH ॲट 140 डिग्री सेल्सियस टू 150 डिग्री सेल्सियस अंडर हाय प्रेशर फॉर 2 to 8 hours इन अ डायजेस्टर. सो आता या ठिकाणी जे बॉक्साईट आहे तर बॉक्साईट जे की कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन कशाचं घेतलं जातं NaOH, ज्याला की आपण कॉस्टिक सोडा असं म्हणतो, आणि ते 140 डिग्री सेल्सियस टू 150 डिग्री सेल्सियसच्या प्रेशरखाली 2 ते 8 तास ठेवलं जातं सेपरेट होण्यासाठी ॲल्युमिनियम बॉक्साईटपासून विच इज ओर. ॲल्युमिनियम ऑक्साईड बिंग amphoteric in nature, it reacts with the aqueous solution of sodium hydroxide to form water soluble sodium aluminate. Amphoteric म्हणजे काय? असे सबस्टन्सेस की जे बेससोबत पण रिॲक्ट होतात आणि ॲसिडसोबत पण रिॲक्ट होतात. सो दोज आर कॉल्ड ॲज ॲम्फोथेरिक इन नेचर. तर ॲल्युमिनियम ऑक्साईड ॲम्फोथेरिक असल्यामुळे ते बेससोबत पण रिॲक्ट करत असल्यामुळे आणि ॲसिडसोबत पण रिॲक्ट करत असल्यामुळे सोडियम हायड्रॉक्साईडच्या ॲक्वेशियस सोल्युशनशी ते रिॲक्ट करतं आणि वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट तयार करतं. सो धिस मीन्स दॅट बॉक्साईट इज लीच्ड बाय सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. याचा अर्थ बॉक्साईट लिचिंग मेथडनी लीच केलं जातं विथ द हेल्प ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. ओके. सो या ठिकाणी रिॲक्शन कशी तयार होईल? Al2O3.2H2O म्हणजेच या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O आहे. ओके. आणि हे बॉक्साईटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे प्लस कुठल्या सोल्युशनमध्ये ॲड करतो आहे आपण त्याला NaOH, म्हणजेच या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईडचं जे एक्वियस सोल्युशन आहे त्याच्यासोबत रिॲक्शन घडवून आणल्यानंतर सोडियम ॲल्युमिनेट म्हणजेच 2NaAlO2 एक्वियस सोल्युशन तयार होणार आहे आणि प्लस वॉटर H2O तयार होणार आहे. ओके. सो द आयन ऑक्साईड इन द गँग डज नॉट डिझॉल्व इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड. आणि गँगमध्ये जे आयन ऑक्साईड आहेत म्हणजे जे आयन ऑक्साईडचे पार्टिकल्स आहेत ते काय सोडियम हायड्रॉक्साईडच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये डिझॉल्व होत नाहीत.
सो इट इज सेपरेटेड बाय फिल्टरायझेशन आणि त्याच्यामध्ये फिल्टर करून सेपरेट केले जाऊ शकतात. सो हवेवर सिलिका इन द गँग, आत्ताच आपण पाहिलं की गँगमध्ये सिलिका असतं, फेरिक ऑक्साईड असतं, टिटॅनियम ऑक्साईड असतं, हे सगळं बॉक्साईडच्या गँगमध्ये प्रेझेंट असतं. आणि मग त्याच्यामध्ये सिलिका जे प्रेझेंट आहे तर ते मात्र ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईडच्या सॉल्युशनमध्ये डिझॉल्व होतं आणि त्याच्यापासून वॉटर सोल्युबल सोडियम सिलिकेट तयार होतं. सो ॲक्वियस सोडियम ॲल्युमिनेट इज डायल्युटेड बाय पुटिंग इन वॉटर अँड इज कूल्ड टू 50 डिग्री सेल्सियस. दिस रिझल्ट्स इन प्रिसिपिटेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आणि जे ॲक्वियस सोडियम ॲल्युमिनेट तयार झालेलं आहे ते डायल्यूट केलं जातं पाण्यामध्ये ठेवून किती डिग्री सेल्सियसपर्यंत, 50 डिग्री सेल्सियसपर्यंत पाण्यामध्ये ठेवून ते कूल करून त्याचं डायल्यूट तयार केलं जातं आणि मग याच्यापासून आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं प्रेसिपिटेशन मिळतं. ओके, सो रिॲक्शन आहे NaAlO2 प्लस 2H2O गिव्ज अ सोडियम हायड्रॉक्साईड प्लस AlOH3. तर अशा पद्धतीने रिॲक्शन आहे. ओके, या ठिकाणी NaAl2 म्हणजे काय, सोडियम ॲल्युमिनेट. त्याच्यानंतर आता हे तर होतं बेअर्स प्रोसेस. आता आपण पाहतो आहे हॉल्स प्रोसेस. सो इन द हॉल्स प्रोसेस द ओर इज पावडर्ड अँड देन लिच्ड बाय हिटिंग विथ ॲक्वियस सोडियम कार्बोनेट इन द डायजेस्टर टू फॉर्म वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट. बेअर्स प्रोसेसमध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर केला होता ॲज अ सोल्युशन आणि हॉल्स प्रोसेसमध्ये आपण जे पावडर्ड ओर आहे म्हणजे जे बॉक्साईट आहे त्याचं जे पावडर ओर आहे तर ते लीच केलं जातं बाय हिटिंग विथ ॲक्वियस सोडियम कार्बोनेट. या ठिकाणी सोडियम कार्बोनेट वापरलेला आहे, ॲक्वियस सोडियम कार्बोनेट, आणि त्याच्यापासून वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट तयार होतं. सो देन द इनसोल्युबल इम्प्युरिटीज आर फिल्टर्ड आउट. आणि मग जे इनसोल्युबल म्हणजे न विरघळणारे जे काय इम्प्युरिटीज असतील, जे काही गँग वगैरे असेल तर ते सगळं फिल्टर केलं जातं आणि द फिल्टरेट इज वॉर्म्ड अँड न्यूट्रलाइज्ड बाय पासिंग कार्बन डायऑक्साईड गॅस थ्रू इट. आणि हे जे फिल्टरेट आहे तर ते वॉर्म म्हणजे गरम केलं जातं आणि न्यूट्रलाइज केलं जातं. न्यूट्रलाइज कसं केलं जातं, न्यूट्रलाइज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पण नसणं, निगेटिव्ह चार्ज पण नसणं, ॲसिड बेस काहीच नसणं, न्यूट्रल असणं, आणि न्यूट्रलाइज केलं जातं त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस पास आउट करून. आणि धिस रिझल्ट्स इन द प्रेसिपिटेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आणि या ठिकाणी पण ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं प्रेसिपिटेशन तयार होतं. आपण बेअर्स मध्ये पण पाहिलं होतं की ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचंच प्रेसिपिटेशन तयार होते. प्रोसेस वेगळी आहे आणि मटेरियल फक्त सेमच राहणार आहे. ओके, सो आता याच्यामध्ये रिॲक्शन्स कोणत्या आहेत त्या आपण पाहूया. तर पहिला आहे Al2O3 2H2O म्हणजे बॉक्साईड प्लस Na2CO3. म्हणजेच या ठिकाणी आपण जेव्हा हॉल्स प्रोसेस बघतोय तर हॉल्स प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट ॲड केलं जातं. सो बॉक्साईड प्लस सोडियम कार्बोनेटचं ॲक्वियस सोल्युशन विल गिव्ह यस 2NaAlO2. 2NaAlO2 याचा अर्थ आहे सोडियम ॲल्युमिनेट, म्हणजे आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट मिळते, ॲक्वेशियस सोल्युशन मिळते, प्लस कार्बन डायऑक्साईड विल रिलीज आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर H2O. परत 2NaAlO2 म्हणजेच सोडियम ॲल्युमिनेट प्लस 3 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर प्लस कार्बन डायऑक्साईड. याची जेव्हा रिॲक्शन घडून येईल तेव्हा 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आपल्याला मिळणार, त्याचं प्रेसिपिटेट मिळणार आहे. प्रेसिपिटेट जे आहे तर ते डाऊनसाईड ॲरोने दाखवलं जातं. सो इट इज प्रेसिपिटेट ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट. So the precipitate of AlOH3 aluminum hydroxide obtained in both Beers and Hall's process is filtered, washed, dried and then calcined by heating at 1000 degree Celsius to obtain alumina. मग आता या ठिकाणी आपण काय पाहतोय तर दोन्ही पण म्हणजे बेअर्स प्रोसेस पण आपण पाहिली, हॉल्स प्रोसेस पण आपण पाहिली. दोन्ही पण प्रोसेसमधून ॲट दी एंड आपल्याला काय बघायला मिळालं की ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं प्रेसिपिटेट दोन्ही पण प्रोसेसमधून मिळते. मग हे जे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं प्रेसिपिटेट आहे तर ते फिल्टर केलं जातं, वॉश केलं जातं, ड्राय केलं जातं आणि मग कॅल्सिनाइट केलं जातं. कसं केलं जातं तर ते जे प्रेसिपिटेट आहे तर ते 1000 डिग्री सेल्सियसपर्यंत हीट केलं जातं आणि त्याच्यापासून आपल्याला ॲल्युमिना मिळतं. सो ही जी रिॲक्शन आहे तर ती 2AlOH3 म्हणजेच काय तर या ठिकाणी ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेव्हा त्याच्यामध्ये रिॲक्शन होतं तेव्हा त्याच्यापासून आपल्याला Al2O3 म्हणजेच ॲल्युमिना म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साईड प्लस 3H2O वॉटर मॉलिक्युल्स मिळणार आहेत. सो दिस वॉज ऑल अबाउट की बेअर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेसमधून ॲल्युमिना कसं तयार होतं, त्याच्यानंतर सेपरेट होतं किंवा कॉन्सन्ट्रेट होतं. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. सो इन दिस मेथड इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिना
त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तर तो 2000 डिग्री सेल्सिअसपेक्षा 2000 डिग्री सेल्सिअसपेक्षा पण जास्त आहे. ॲल्युमिनियाचा मेल्टिंग पॉईंट इज डन इन अ स्टील टँक. एका स्टील टँकमध्ये ॲल्युमिनियाचं इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस केली जाते आणि द टँक हॅज अ ग्रेफाईट लिनिंग ऑन द इनर साईड. आणि त्या टँकला आतमधून ग्रेफाईट लावलेलं असतं, म्हणजे जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो. टँक आपल्याला दाखवलेला आहे आणि या स्टील टँकच्या आतमधून ग्रेफाईटचं थर लावलेलं असतं आणि द लिनिंग डज द वर्क ऑफ कॅथोड. आणि ते जे लिनिंग आहे म्हणजे जे ब्लॅकिश तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं डायग्राममध्ये, दॅट इज ग्रेफाईट लिनिंग, जे कॅथोडसारखं काम करतं. कॅथोड इज नथिंग बट पॉझिटिव्ह चार्ज. ओके, पॉझिटिव्ह चार्जचं इलेक्ट्रोड आहे. सो अ सेट ऑफ ग्रेफाईट रॉड्स डिप्ड इन द मोल्टन इलेक्ट्रोलाइट वर्क्स ॲज एनोड. आणि मग या ठिकाणी कॅथोड तर ग्रेफाईट लायनिंग जी केलेली आहे ते कशाचे वर्क करणार आहे, कॅथोडसारखं वर्क करणार आहे. आणि जे या ठिकाणी एनोड आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे, आत्ताच आपण पाहिले की कॅथोड जे की पॉझिटिव्हली चार्ज आहे, एनोड जे की निगेटिव्हली चार्ज आहे. सो क्रायोलाइट दॅट इज Na3AlF6 अँड फ्ल्युरस्पार दॅट इज CaF2 आर ॲडेड इन दी मिक्सचर टू लोअर इट्स मेल्टिंग पॉईंट अप टू 1000 डिग्री सेल्सिअस. आत्ताच आपण पाहिलं की ॲल्युमिनियाचा मेल्टिंग पॉईंट इट इज व्हेरी हायर आणि तो 2000 डिग्री सेल्सिअसपेक्षा पण जास्त आहे आणि तो कमी करण्यासाठीच आपण ही प्रोसेस करतो. नेक्स्ट आहे ॲल्युमिनियम इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट. आता या ठिकाणी कॅथोड जे की एक लायनिंग आहे ग्रेफाईटची त्याच्यावरती ॲल्युमिनियमचे जे पार्टिकल्स आहेत तर ते डिपॉझिट होतात आणि जेव्हा त्याच्यामधून करंट पास होईल तेव्हा. आणि त्याच्यानंतर आहे की मोल्टन ॲल्युमिनियम बीइंग हेवियर दॅन द इलेक्ट्रोलाइट इट कलेक्टेड ॲट द बॉटम ऑफ द टँक. आणि जे मोल्टन ॲल्युमिनियम आहे, मोल्टन म्हणजे थोडंसं असं मेल्ट झालेलं, तर ते जे ॲल्युमिनियम आहे तर ते हेवी असणार आहे अर्थातच इलेक्ट्रोलाइटपेक्षा. आणि त्याच्यामुळे ते जे हेवी पार्टिकल असतात ते बॉटमवरती कलेक्ट होतात, त्याप्रमाणे ते बॉटमला कलेक्ट झालेले आहेत. आणि इट इज टेकन आउट फ्रॉम देअर टाईम टू टाईम अँड ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड ॲट द एनोड. आणि या ठिकाणी जे तयार झालेलं म्हणजे कलेक्ट झालेलं जे ॲल्युमिनियम असेल मोल्टन स्टेटमधलं तर ते यामधून कलेक्ट केलं जातं. इथून त्याला आउटलेट आहे बाहेर येण्यासाठी. आणि याच्यामधून जो ऑक्सिजन गॅस लिबरेट होतो तर तो या ठिकाणी जे एनोड्स आहेत ग्रॅफाईटचे त्याच्यावर जाऊन कलेक्ट होतं. नेक्स्ट आहे द इलेक्ट्रोड रिॲक्शन कॅन बी शोन ॲज फॉलोज. एनोड रिॲक्शन काय आहे, एनोड रिॲक्शन म्हणजे जे की ग्रेफाईटचे जे पण इलेक्ट्रोड्स लावलेले आहेत त्याच्यावर होणारी रिॲक्शन, निगेटिव्ह टर्मिनलवरती होणारी रिॲक्शन जी की आहे 2O2. जेव्हा या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं आहे तेव्हा जे मॉलिक्यूल्स आहेत तर ते लूज केले जाणार आहेत. सो O2+4 इलेक्ट्रॉन्स लूज केले जाणार आहेत. नेक्स्ट आहे कॅथोड रिॲक्शन जे की रिडक्शनमध्ये येणार आहे आणि या ठिकाणी Al3+ आहे म्हणजे 3 पॉझिटिव्ह मॉलिक्यूल्स आहेत प्लस 3 इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्यामुळे Al जे की लिक्विड, ॲल्युमिनियम जे की लिक्विडमध्ये तयार होणार आहे रिडक्शन प्रोसेसनी. सो दिस वॉज एनोड रिॲक्शन आणि कॅथोड रिॲक्शन. आता याच्यानंतर आहे द लिबरेटेड ऑक्सिजन म्हणजे या ठिकाणी जो ऑक्सिजन एनोडवरती लिबरेट झालेला आहे प्रोसेसमधून. सो द लिबरेटेड ऑक्सिजन रिॲक्ट्स विथ द एनोड्स टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड गॅस. आता जो ऑक्सिजन या ठिकाणी लिबरेट झालेला आहे आणि एनोडवरती जाऊन बसलेला आहे तर तो एनोडचे रिॲक्शन घडून येणार. एनोड कशाचा आहे, ग्रेफाईटचा आहे. ग्रेफाईट इज वॉट, ॲलोट्रोप ऑफ कार्बन. सो आणि मग त्याच्यामुळे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे आणि द एनोड्स हॅव टू चेंज फ्रॉम टाईम टू टाईम ॲज दे गेट ऑक्सिडाइज ड्युरिंग द इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲल्युमिनियम. आणि आता दरवेळी ऑक्सिजन बाहेर येणार, दरवेळी तो ग्रेफाईट म्हणजेच एनोडची रिॲक्शन घडवून आणणार, दरवेळी कार्बन डायऑक्साईड तयार होणार आणि मग याच्यामुळे हे जे ग्रेफाईट आहेत तर हे दरवेळी म्हणजेच जे एनोड आहेत तर ते दरवेळी चेंज करावे लागतात कारण ते ऑक्सिडाइज होत असतात या प्रोसेसमध्ये सारखे त्याच्यामुळे त्यांना चेंज करावं लागतं. सो अशा पद्धतीने आपण ॲल्युमिनियम कसं काय त्याच्या ओरमधून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं ते पाहिलं होतं. आता त्याच्यानंतर जो दुसरा टॉपिक आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.